चंदेरी शहराच्या वेशीत प्रवेश करताच हे शहर किती जुनं आहे याची प्रचिती येते। अनेक मध्ययुगीन इमारती इथं तुमच्या स्वागतासाठी उभ्या असतात। कुशक महल ते चंदेरीचा किल्ला आणि जामा मशिदीपासून जैन मंदिरापर्यंत इथली प्रत्येक इमारत इथल्या समृद्ध इतिहासाची साक्ष देते। बरं, हे सर्व पाहायचं बोललं तर 2 दिवसही पुरणार नाहीत। चंदेरी शहराचा इतिहास महाभारतातल्या शिशुपाल पासून सुरू होऊन खिलजी, बुंदेल, मुघल ते मराठा साम्राज्यापर्यंत येऊन थांबतो। चंदेरी साडीची 700 वर्ष जुनी परंपरा मराठा साम्राज्यामुळे अशी टिकून आहे। नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। अनेक राजांनी इथं राज्य केलं। अनेकदा हे शहर लुटलं गेलं, पुन्हा वसवलं गेलं। प्रत्येक राजवटीनं त्यांच्या परीनं या शहराच्या सौंदर्यात भर टाकली। काळाच्या ओघात चंदेरी बदलत गेलं। आजच्या घडीला चंदेरीला एक नवी ओळख मिळाली आहे, ती म्हणजे बॉलिवूड चित्रपटाच्या शूटिंगसाठीचं सर्वात पसंतीचं ठिकाण। स्त्रीसारख्या अनेक सिनेमांचं शूटिंग इथं होऊ लागलं आहे। पण चंदेरीला हजारो वर्षापासून एक अनोखी ओळख आहे आणि ती आजची तिचं स्वतंत्र अस्तित्व टिकवून आहे। जगभरात चंदेरीची हीच ओळख स्वतःचा डंका वाजवून आहे। ही ओळख आहे म्हणजे इथली चंदेरी साडी, जी भारत स्वतंत्र होईपर्यंत फक्त राजघराण्यातल्या स्त्रियांसाठीच तयार होत होती। त्यातही बोलबाला होता तो भोसले, पवार, शिंदे, गायकवाड, पेशवे आणि होळकर या मराठा साम्राज्यातल्या घराण्यांचा। अस्सल सोन्या चांदीचं जरीकाम, चीनवरून आयात होणाऱ्या धाग्यांपासून तयार होणारं नाजूक विणकाम आणि चमचमत्या उठावदार रंगांच्या या देखण्या साडीचा राजघराण्यांपासून सामान्यांपर्यंतचा प्रवास आपण उलगडणार आहोत। चंदेरी साडीचा इतिहास 1304 मध्ये बंगाल आणि बिहारमधून काही कारागीर आणि विणकर चंदेरीमध्ये आले। त्यांनी चंदेरीमध्ये साडी विणायला सुरुवात केली, पण त्यांची ही सुरुवातच मुळात आसपासच्या राजघराण्यातल्या लोकांचे कपडे तयार करण्यापासून सुरू झाली। सोन्या चांदीपासून तारा करून त्या या कपड्यांमध्ये विणल्या जात होत्या। त्यामुळे सुरुवातीपासून इथं तयार होणारं कापड सामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर होतं। 17व्या शतकापर्यंत वेगवेगळ्या राजवटीत ही कला कमी अधिक प्रमाणात उभारी घेत होती, पण औरंगजेबाच्या काळात या साडीवर बंदी आली। त्यावेळी इतर राजांनी या साडीला राजाश्रय दिला। पण चंदेरी साडीला सोनेरी दिवस आले ते मराठा साम्राज्यांच्या विस्तारानंतर। जपान, मेक्सिको, चीन आणि कोरियामधून येणाऱ्या धाग्यांपासून तयार होणारी वजनाला हलकी, उठावदार रंगसंगती आणि अत्यंत राजेशाही थाट असलेली ही साडी मराठा राजघराण्यातल्या स्त्रियांची पहिली पसंती ठरली। मराठा साम्राज्याच्या काळात या साडीनं एक वेगळी उंची गाठली। शिंदे, गायकवाड, पवार, पेशवे, भोसले आणि इतर मराठा राजघराण्यांनी या साडीला फार बढावा दिला। माधवराव शिंदेंच्या घराण्यानं या साडीला सर्वात जास्त प्रोत्साहन दिलं। तसं या साडीचं अस्तित्व मुघल, खिलजी, बुंदेल अशा सर्वच राजवटीमध्ये होतं। पण देश स्वतंत्र झाल्यानंतर मात्र इथं बदल घडून आला। आता इथं तयार होणारा कपडा सामान्यांना परवडेल असा देखील आहे। मराठा साम्राज्याने त्या काळी दिलेल्या राजाश्रयामुळेच ही साडी उद्योग अजूनही टिकून आहे। आजही या घराण्यांमध्ये लग्न असेल तेव्हा त्यांच्याकडून खास चंदेरी साड्या इथून तयार करून घेतल्या जातात। नव्या पिढीच्या विणकरांचा आवडता रोजगार। भारतात वेगवेगळ्या भागात हातमागावर कापड विणलं जातं। बनारसी, कांजीवरम, पोचमपल्ली, संबळपुरी, माहेश्वरी अशा वेगवेगळ्या हातमागावर विणल्या जाणाऱ्या भारतीय साड्या जगप्रसिद्ध आहेत। पण या सर्व साड्यांमध्ये एक गोष्ट सामायिक आहे, ती म्हणजे
ती विणणाऱ्या विणकरांची गरीब परिस्थिती. या साड्या विणणं परवडत नसल्यानं अनेक विणकर आता काम सोडत आहेत. पण चंदेरी साडी मात्र त्याला अपवाद आहे. इथं जवळपास 5000 विणकर आहेत आणि दररोज त्यांची संख्या वाढतच आहे. नवी पिढी देखील या साडी विणण्याच्या व्यवसायात येत आहे. त्याचं कारण म्हणजे साडीला मिळणारा भाव आणि मागणी, तसंच विणकरांना मिळणारं योग्य मानधन आहे. इथं एक साडी विणण्यासाठी एका विणकराला कमीत कमी 1500 रुपये मिळतात. शिवाय जेवढं जरीचं काम जास्त तेवढं मानधन जास्त असा इथला नियम आहे. चांगली साडी विणण्याचे अनेकदा 5000 रुपये देखील घेतले जातात. आणखी एक गोष्ट या साडीला इतर साड्यांपासून वेगळी करते ती म्हणजे कुठल्याही सिंथेटिक धाग्यांचा न होणारा वापर आणि संपूर्ण काम हातमागावरचं काम. नेमके कोणते धागे वापरले जातात? अजूनही चीन, जपान आणि मेक्सिकोतून येणाऱ्या धाग्यांचा वापर इथं होतो. पण आता हळूहळू भारतीय सिल्क धाग्यांचा देखील वापर सुरू झाला आहे. आताच्या घडीला ताण्यासाठीची चीनी तर बाण्यासाठी भारतीय धाग्यांचा वापर केला जातोय, जो कोइंबतूर मध्ये तयार होतो. तसंच सुरत मधून येणारी टेस्टेड जरी आता सोन्या चांदीच्या जरीऐवजी वापरली जाते, जी दिसायला एकदम खऱ्या सोन्याच्या जरी सारखीच असते. नवीन डिझाईन तयार करण्यासाठी आजकाल लोकरीच्या धाग्यांचा सुद्धा वापर सुरू झाला आहे. तसंच भारतात तयार होणारं रेशीम सुद्धा आता प्रोसेस करून चंदेरी साडीसाठी वापरलं जातं. त्यामुळे ही साडी सामान्यांना परवडेल अशा किमतीत तयार होते. पण तरीही एका साडीची कमीत कमी किंमत ही 3000 आहे, ज्यामध्ये जरी नसते. जरी असलेल्या साडीची कमीत कमी किंमत 3000च्या पुढे सुरू होते. जेवढं जास्त जरी काम तेवढी साडीची किंमत जास्त असते. अगदी 1 लाख रुपयापर्यंतच्या साड्या देखील इथं तयार होतात. पण आजही ऑर्डरनुसार सोनं आणि चांदीच्या जरीचा वापर करून साड्या इथं विणल्या जातात. हे विशेष. खरी चंदेरी साडी कशी ओळखायची? चंदेरीच्या नावाखाली आता बाजारात अनेक पॉवरलूमच्या साड्या विकल्या जात असल्याची खंत अनेक व्यापारी व्यक्त करतात. पण खरी चंदेरी ओळखण्याच्या काही क्लुप्त्या आहेत. जसं की खऱ्या चंदेरी साडीच्या जरीकामात कुठेही कटिंग केलेलं नसतं. एक बुट्टी किंवा एक नक्षी एक अखंड धाग्यात विणलेली असते. तसंच ही साडी विणताना तिचं माप घेण्यासाठी धाग्यांवर कोळशाने खून केली जाते. त्यामुळे हातमागातून आलेल्या चंदेरी साडीवर कोळशाची खून किंवा छोटा काळा डाग असतो. साडीच्या एका कडेला हा डाग प्रत्येक 1 मीटरच्या अंतरावर असतो. तर मग मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या ह्या चंदेरी साड्या तुम्हाला कशा वाटल्या ते कॉमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो, मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.